देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर स्वच्छ भारत संकल्पनेचा भारतभर नारा दिला। मात्र पंतप्रधानांच्या संकल्पनेला हिंगोलीच्या औंढा नगरपंचायतीने कसं काळं फासलेलं आहे ते आपण बघू शकता। मी सध्या देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ शहराच्या परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये औंढा नगरपंचायत प्रशासन चक्क डेपो मधला जो कचरा आहे तो राज्य व राष्ट्रीय महामार्गावर आणून फेकत आहे। हा औंढा नागनाथ नगरपंचायतीचा कचरा डेपो आहे। मात्र या कचरा डेपो मध्ये कचरा न टाकता रस्त्यावरती टाकलेला आहे आणि त्यामुळे लाखोंच्या संख्येने जे भाविक भक्त येतात त्या भाविक भक्तांचं पावित्र्य यामुळे धोक्यात आलेलं आहे। आता हे औंढा नागनाथकडे जाणारे काही भक्त आहेत। तुम्ही आता औंढा नागनाथ शहराच्या जवळ आलेला आहात, कोणत्या गोष्टींचा तुम्हाला परिणाम भोगावा लागत आहे, कशा पद्धतीने या कचऱ्याचा तुम्हाला त्रास होतोय? आम्ही आता कुटुंबासोबत इथं आलेलो आहे दर्शनासाठी आणि हे एवढं घाण बघून जर पवित्र जर मंदिराचं जर असं जर हे होत असेल तर ही प्रशासनाच्या डोळे झाक करते का? प्रशासनाच्या लक्षात या पाहिजेत की एवढा रस्त्यावर कचरा जर पडत असेल तर प्रशासनाने याची दखल घ्या पाहिजे। बरं, कचरा नेमका कुठे पडलेला आहे आणि या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली का? पूर्ण दुर्गंधी तर उभं टाकू वाटत नाही, तर दुर्गंधी तर भरपूर आहे। एखादा जर चालत्या गाडीवर जर एखादी जर पन्नी वगैरे जर त्यांच्या काचावर जर चिटकली तर ऍक्सिडेंट होण्याची भीती आहे इथं। हो, अपघाताची देखील शक्यता आहे। माझ्यासोबत अजूनही काही ग्रामस्थ आहेत। औंढा नागनाथला दररोजचे लाखो भाविक येतात, या कचऱ्याचा त्रास काय होतो आणि चक्क रस्त्यावरती कचरा टाकला जातोय। साहेब तुम्हाला सांगायचं म्हणजे लाखो नाही म्हणजे सगळे अख्ख्या महाराष्ट्राचे लोक इथे औंढा ज्योतिर्लिंग आहे। आता उद्या येणार नवरात्र आहे, या नवरात्र सगळ्या भक्ताला म्हणजे सगळं परेशानी होणार हा कचरा टाकून। हा शासन म्हणजे नेमकं झोपला कसं करायला आम्हाला कळेल। आता प्रवाशाने कसं जावं हे लाखो वेळ झाकून जावं, एखादी गाडी आली गाडी चंदा करून जाते आमच्या उरावर गाडी चंदा केलं कचरा पाहूनच आमच्यावर। पण कचरा डेपो मध्ये कचरा टाकण्याऐवजी रस्त्यावरती कचरा का? अहो रस्ता कचरा जे मुद्दाम टाकायचे ते जाणून बुजून टाकले जाईल। आता हे नवरात्र असं म्हणून जाणून बुजून टाकलेले काय कारण? कारण काय असं हे देवीचं मंदिर आहे इथं, खांडेश्वरी रेणुका मंदिर आहे। आता नवरात्र चालू आहे, हे चालू असल्यामुळे मला सांगा जागा भरपूर तयार तिकडे असताना हा रस्त्यावर टाकला त्यानं। एखादी अपघात झाला, कोणी लेकरं जाणारे येणारे, आता भाविक लोक येणार दर्शनासाठी। आता भाविक लोकांना असं तरसण होत असेल तर हा जगाला कळायला पाहिजे त्या दुनियाला। आता तुम्ही दर्शनाला निघालात, वाटण काय भास झाला? वाटण हेच कचरा लय घाण वास आलाय, आता भलता वास आलाय। रस्त्यावर कचरा टाकलेला, इथं देवीचं मंदिर आहे, मंदिराच्या जवळच का टाकलेला कचरा आहे। पण देशाचे पंतप्रधान म्हणतात भारत स्वच्छ झाला पाहिजे। देशाचे पंतप्रधान म्हणतात पण इथलं नाही ना, बरोबर इथले लोक नाही टाकत ना बरोबर। नरेंद्र मोदी स्वतः म्हणाले की स्वच्छ भारत आणि संकल्प भारत झाला पाहिजे। हो संपलं भारत मोदी म्हणाल करा, पण खालचे माणसं करा ना असे ते रस्त्यावर आणून टाकायला। मोदी साहेब म्हणाले भारत चांगलं स्वच्छ ठेवा, पण हे बाकीचे लोक जे आहे हे टेंडर घेणार रस्ता टाकले साहेब। घरून तुम्ही पवित्र दर्शनासाठी जाताना आंघोळ वगैरे करून येता, मात्र इथून जाताना पुढे काय पडतं? अपवित्रपणा वाटत, हा अपवित्रपणा वाटतंय दर्शनाला। आम्ही तर दर्शनाला चालू पवित्र होऊन येता आणि कचऱ्यापासून जाताना अपवित्र वाटते। वाटतो अपवित्रपणा वाटतो। कसला कचरा आहे? कचरा आता हे घाण कचरा म्हणजे नगरपंचायतचा कचरा आहे, नगरपंचायतनं टाकलेला आहे इथं, स्थानिक नगरपंचायतनं। आणि आता एवढं जर घाणीचं साम्राज्य जर असेल तर येणाऱ्या भाविक भक्तांना काय वाटणार आहे इथं एवढं घाण टाकून? तुम्ही महादेवाचे भक्त दिसताय, पंतप्रधानांना तुम्ही काय आवाहन कराल? पंतप्रधान साहेबांना एवढंच विनंती, प्रत्येक नगरपालिका सांगा कचरा कुठेतरी बाजूला नेऊन फेकून द्यावा, नाही तर रस्ता टाका, मग रस्ता सगळं जामच करून टाका म्हणा। सगळा रस्ता जाम करा म्हणजे आमच्या महाराष्ट्रात त्या मंदिरात कोणी जाऊच नाही, असं तरी करा, दरवाजा जाऊन टाका सगळं घाण मध्ये या। तर हे औंढा नागनाथकडे दर्शनासाठी जाणारे भाविक होते आणि त्यांनी आता औंढा नगरपंचायतीने जो कचरा टाकलेला आहे त्यामुळे संतप्त होऊन देशाच्या पंतप्रधानांनाच विनंती केलेली आहे, मोदी साहेब नगरपंचायतीचा जो कचरा आहे त्याची योग्य विल्हेवाट लावा। औंढा नागनाथाचं जे पवित्रपण आहे, भाविकांचं जे पवित्रपण आहे ते या कचऱ्यामुळे अपवित्र होत आहे, असं देखील त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। नगरपंचायतीनं आता या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला उद्रेकाला सामोरं जावं लागेल। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।